दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रस्त्याचे आणि शहराचं विकास कामं सुरू असताना वृक्षतोड बऱ्याप्रमाणे झालेली असताना या ठिकाणी वृक्षप्रेमींकडून देखील वारंवार आंदोलन झाली। खरोखर वृक्षतोड ही नको, कारण वृक्ष असले तरच हे मानवी जीवनाला खूप महत्त्व आहे। परंतु त्याच वृक्षांची अशा पद्धतीने मानवी जीवनामध्ये केवढी मोठी हानी होऊ शकते बघू शकतो आपण। हा मोठा रहदारीचा रस्ता, आता सकाळी शाळेमध्ये जाणारे विद्यार्थ्यांचे ने-आण करणारे, रहदारी वाहतूक करणारे रहिवाशांचा रस्ता वर्दळीचा त्रिमूर्ती चौककडे जाणारा आणि इकडून माऊली लॉन्सकडून येणारा रस्ता, MIDC कडून येणारा हा रस्त्यावर अचानक हे मोठं औदुंबराचं झाड पडलंय। आपल्यासोबत आहेत आबासाहेब पवार, या ठिकाणी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते नेते। या ठिकाणी आबासाहेब काय सांगाल, ही घटना खूप गंभीर आहे। येता आत्ता एवढ्यात 5 मिनिटापूर्वी औदुंबराचं झाड एका झाडीवर कोसळताना वाचलं। गाडी थोडक्यात पुढे गेल्यामुळे दोघं पती वाचले। सदरचं झाड म्हणजे खूप दिवसापासून पुरातन असल्याने ते कुजलेलं होतं आणि त्याच्यामुळे ते अचानक पडले। तर यामुळे कुठली जीवितहानी झाली नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। परंतु असे रस्त्यावरचे जे काही धोकेदायक वृक्ष आहेत याच्याबद्दल महानगरपालिकेने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी, जेणेकरून कुठल्याही मोठ्या प्रकारची जीवितहानी किंवा अपघात घडणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यावी, ही नम्र विनंती। नक्कीच बघू शकतोय वृक्षतोड ही कशा पद्धतीने झाली पाहिजे, ज्या वृक्षाची मानवी जीवनाला हानी आहे या ठिकाणी अशा पद्धतीने जे वृक्ष पडत असतील आणि जर एखाद्याचा जीव गमावत असेल तर हे वृक्ष या रस्त्यावर काय कामाचे याची पाहणी देखील या महानगरपालिकेकडनं संबंधित विभागाकडनं होऊन आणि सुरक्षित नागरिकांना सुरक्षितता यावी हे देखील या ठिकाणी आबासाहेब पवार यांनी सांगितले। धन्यवाद आबासाहेब। याप्रमाणे पुढील कारवाई महानगरपालिकेचे सदर विभाग कशा पद्धतीने घेत आहे ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं।